लंकेची पार्वती म्हणजे अशी स्त्री जिने अंगावर कोणताही दागिना घातलेला नाही, पूर्णतः निष्कांचन. पण असा शब्दप्रचार का आणि कसा पडला, आज आपण यामागची एक पौराणिक कथा जाणून घेऊया. एकदा काय झालं, कैलास पर्वतावर पार्वतीने भगवान शिवांना एक विनंती केली. ती म्हणाली, हे प्रभू, आपण जसं योगात रमतो तसं थोडं गृहस्थ धर्मही अनुभवूया. माझ्यासाठी एक सुंदर दिव्य भवन असावं. शिवांनी ही गोष्ट विश्वकर्माला सांगितली आणि विश्वकर्माने पार्वतीसाठी सोन्याची लंका उभारली. एक दिव्य तेजस्वी नगरी. लंका तयार झाली आणि पार्वतीचा गृहप्रवेश करण्याचा योग आला. सगळं मंगलमय होतं. देवतांचे आशीर्वाद, मंत्रांचे नाद आणि आनंदाचा उत्सव सुरू होता. तेवढ्यात शिवभक्त रावण, जो त्या काळी महान तपस्वी होता, तेथे उपस्थित झाला. त्याने भगवान शिवाचं तप करून त्यांना प्रसन्न केलं होतं. शंकराने त्याला वर मागायला सांगितलं. रावणाच्या मनात एक युक्ती आली. जर मी ही लंका मागितली तर शंकरांना ती देताना स्वतःही इथे राहावं लागेल, म्हणजे ते कायमचे माझ्याजवळ राहतील. रावण म्हणाला, हे प्रभू, ही दिव्य लंका मला द्या. शंकराने दिलेलं वचन पाळलं. त्यांनी ती लंका रावणाला दिली आणि त्याच क्षणी शिवाने स्वतः लंकेला सोडून दिलं. हे पाहून पार्वतीचा जीव तुटला. जिच्या इच्छा, आस्था आणि प्रेमातून ही नगरी निर्माण झाली, तीच नगरी तिच्या आधी दुसऱ्याला देण्यात आली. ती म्हणाली, हे रावण, तू जे मागितलं ते तुला मिळालं खरे, पण लक्षात ठेव, एक दिवस येईल जेव्हा ही लंका राख होईल. तू आणि तुझं वैभव हे सर्व काळाच्या प्रवाहात नष्ट होईल. ती त्यावेळी संपूर्ण निष्कांचन झाली. दागिने, स्त्रीधन, वैभव सगळं तिनं सोडलं आणि शेवटी ते तसंच झालं. लंका राख रांगोळी झाली.